सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज ना सर्वांच्याच घरी असते बघा ती म्हणजे पुरणपोळी। तर नैवेद्यासाठी खायसाठी तर सर्वजणच बनवतात। तर आमचं पण दुपारपासून चालू होतं बघा, असं डाळ वगैरे शिजत टाकली होती, नंतर गुळाचा चटका वगैरे पण देऊन झाला। आता पुरणपोळी म्हटल्यावर त्याच्यात आले भजी आणि पापड तर आलेच बघा। भजीचं पीठ वगैरे मी बनवून ठेवलं होतं तिकडं, आणि अगोदर जे पापड होते ते पण बघा तळून काढले आणि भजी पण बनवली। आणि एक वाईट घटना घडली ती म्हणजे होळीच्याच दिवशी आज, तर मी तुम्हाला शेवटी सांगेल व्हिडिओमध्ये। आणि इकडे ना मम्मीचं चुलीवर छान अशी पुरणपोळी बघा बनवायची चालली होती। तर कणिक थोडीशी पातळ झाली होती पहिल्यांदा, त्यामुळे 2-4 पोळ्या ज्या होत्या त्या फुटल्या, पण नंतर झाल्या बघा व्यवस्थित, कारण नंतर जराशी पाणी टाकून मळून घेतली कणिक डबल। तर इकडं मम्मीचं चालू होतं पुरणाची पोळी बनवायची, तोपर्यंत मी इकडं भजी वगैरे पापड सर्व काढून घेतले होते अगोदरच। आणि ना आमच्या जे भाऊकीतले जी एक व्यक्ती होती ना, ती ना अचानकपणे बघा एक्सपायर झाली, त्यामुळे आम्हाला होतं सुतक पडलं। त्यामुळे ना आम्ही ना जी होळी होती ती ना पेटवली ना, इकडं आहोने आणला होता बघा प्रसाद। आणि ही साडी खास करून नेसण्यासाठी काढली होती मी, सिंपल होती अशी, पण नंतर नाही काय नेसली। आणि फक्त आता बाकी होती ती म्हणजे आमटी टाकायची। काही ठिकाणी ना ह्याला कटाची आमटी बोलतात, काही जण येळवणीची आमटी पण म्हणतात, पण आम्ही येळवणीची आमटीच म्हणतो बघा। तर ही आमटी फक्त टाकली की आमचा झाला होता सर्व स्वयंपाक। चला मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।